आज सकाळची सुरुवात यांच्यासोबतच झाली, कारण की यांना खाऊ घालायचा होता, पाणी द्यायचं होतं. मग हे सगळं उरकलं आणि बाकीची कामं उरकून घेतली. दुपारनंतर आज 2 ते 3 दिवस झालं पिझ्झा खायचा मूड झाला होता. मग म्हटलं ठीक आहे, आज आपण घरीच बनवूया. मग साहित्य लागणारं घेऊन आली आणि मस्त असा पिझ्झा बनवायला घेतला. पिझ्झा हा मला घरचाच आवडतो, होममेड. बाहेरचा विकतचा आवडत नाही. कारण की घरी बनवलेला हा फ्रेश आणि आणि चांगला असतो. आणि दुसरी गोष्ट, बाहेरचं खायचं नाही. मग काही जे खायचं आहे ना, ते घरीच बनवून खायचं बरं का. ही अशी पद्धत आहे आमची. बाहेरचं खायचं नाही ना, मग घरी बनवायचं. मग ते कोणतीही गोष्ट असू द्या, पिझ्झा असू द्या, सँडविच असू द्या, बर्गर असू द्या, आणि याच्यासाठी जास्त काही वापरायचं नाही. एक पिझ्झा पास्ता सॉस भेटतो तो, आणि आपला किसान केचप वापरायचं टोमॅटोचं. बस बाकी काही लागत नाही. आणि भाज्या टाकायच्या. तुम्हाला पनीर वगैरे आवडत असेल तर तुम्ही ते टाकू शकता. आम्हाला जास्त काय आवडत नाही. आम्हाला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची आणि भरपूर सारं चीज एवढंच आवडतं. ह्याच्यापेक्षा जास्त काही आवडत नाही. त्याच्यामुळे आम्ही असा सिंपल आणि मस्त असा पिझ्झा बनवतो. हा पिझ्झा तुम्ही कढईत पण बनवू शकता आणि ओव्हनमध्ये पण बनवू शकता. माझ्याकडे ओव्हन होता, एकदम 2 पिझ्झा एका टाईमला बनतील, म्हणून मी आज ओव्हनचाच उपयोग केला. तर तुम्ही पण एकदा पिझ्झा बनवून बघा. आणि ज्यांना ओव्हनमध्ये बनवायचं आहे त्यांच्यासाठी मी सांगते, 15 मिनटाचं टायमिंग आणि 200 वॅटवर लावलेला होता ओव्हन. मस्त असा त्याच्यावर पिझ्झा बेक झाला. एकदम खुसखुशीत झाला होता खालचा पंच, आणि पूर्ण असं मेल्ट पण झालेलं चीज. तर असा पिझ्झा कोणाला नाही आवडत. छान असा पिझ्झा तयार झाला होता. पिझ्झा खाल्ला आणि त्यानंतरनं थोडंसं बाहेर जायचं होतं, थोडंसं काम होतं. मग बाहेर गेलो, काही ठिकाणच्या क्लिप घेता येत आले. त्यामुळे इथेच ब्लॉग एंड करते. कसा वाटला नक्की सांगा. आपल्याला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.